नमस्कार शेतकरी मित्रांनो. झेंडू लागवड करून 35 दिवस झाले आहे. तर शेतकरी मित्रांनो, या 35 दिवसांमध्ये गवताचे प्रमाण खूपच झाले आहे. मित्रांनो, यासाठी मी तणनाशक मारत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तणनाशक मारण्यासाठी मी कोनिओ 71 या तणनाशकाच्या पुडीचा वापर केला आहे. मित्रांनो, हे प्रति 15 लिटर पंपासाठी एक पुडी वापरली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत गोले तणनाशक वापरले. मित्रांनो, याचे प्रमाण 15 लिटर पंपासाठी 15 मिली या प्रमाणे घेतले आहे. मित्रांनो, हे बघा, तुम्ही बघतच आहे की झेंडूच्या सऱ्यांमध्ये गवत खूप प्रमाणात झाले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की या कोनिओ 71 तणनाशकाचा गवतावर काय परिणाम होतो, तसेच गवत पूर्णपणे मरते का नाही हे आपल्याला 8-9 दिवसांनी कळेल. तसेच शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकांमध्ये गवत झाले असेल तर ते लवकरात लवकर काढून घेणे खूप महत्त्वाचे असते किंवा तणनाशक मारणे पण महत्त्वाचे असते. तर शेतकरी मित्रांनो, गवतावर तणनाशक मारताना तुम्ही नीट बघा, गवतातून थ्रिप्स, तुडतुडे तसेच वेगवेगळे किडे उडतात आणि जेव्हा आपण पिकावर फवारणी करतो तेव्हा या गवतावरच्या कीटकांना लागत नाही आणि हेच नंतर परत पिकांवर जातात. तर शेतकरी मित्रांनो, याच कारणांमुळे मी तणनाशक मारत आहे आणि आपलं वावर पण स्वच्छ दिसतं. तर शेतकरी मित्रांनो, योग्य वेळेत गवताचं बी पडण्याच्या अगोदर गवत काढलं तर वावर पण स्वच्छ दिसतं. तसेच शेतकरी मित्रांनो, वावरामध्ये गवताचे प्रमाण पण वाढत नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मी कोनिओ 71 व त्याचसोबत गोले तणनाशक मारले आहे. तर शेतकरी मित्रांनो, 8-9 दिवसानंतर याचा गवतावर काय परिणाम झाला याची सविस्तर माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलला देणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच उपयोगी माहितीसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.